नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे अदृश्य असण्याची अवस्था. हिंदू परंपरेत प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित मानली जाते. विशेषतः आषाढ अमावस्या दक्षिणायनाच्या काळात येत असल्यामुळे पितृस्मरणासाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा मानला जातो. गरुड पुराण, धर्मसिंधू आणि इतर धर्मग्रंथांमध्ये पितरांचे स्मरण, तर्पण आणि दान यांचे महत्त्व सांगितले आहे. मान्यता अशी आहे की पितरांचे स्मरण केल्याने कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद राहतात. कुटुंबातील सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. आत्मिक समाधान मिळते. या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व असते. तसेच पितरांचे तर्पण, श्राद्ध देखील घातले जाते. यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा राहते व पितृदोष देखील दूर होतो असे मानतात. याशिवाय आषाढ अमावस्येला काही उपाय केल्यास जीवनातील समस्यासुद्धा दूर होतात. पाहुयात यंदा आषाढ अमावस्या केव्हा आहे. आषाढ अमावस्येचा शुभ मुहूर्त काय आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होईल आणि अमावस्या तिथी समाप्त 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 संपेल. त्यामुळे उद्य तिथीच्या नियमानुसार आषाढ अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी असेल. यावेळी पितृकर्माशी संबंधित कामे 12 ऑगस्ट रोजी करावीत. याच दिवशी नदीत स्नान आणि दान करणे देखील शुभ राहील. आषाढ अमावस्येला पितृदोषाचे उपाय काय करावे ते आपण बघू. सकाळी लवकर स्नान करावे. शक्य असल्यास नदी, तलाव किंवा पवित्र जलाशयात स्नान करावे. जर ते शक्य नसेल तर घरीच स्वच्छ स्नान करून देवपूजा करावी. घरात तुपाचा दिवा लावा. त्यानंतर पितरांना तर्पण करावे. ज्यांना तर्पण करण्याची परंपरा माहीत आहे त्यांनी योग्य विधीने तर्पण करावे. मग पितरांचे स्मरण करावे. पूर्वजांची नावे घेऊन नम्रपणे प्रार्थना करावी. हे आमच्या पूर्वजांनो, आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य आणि सुख द्या. इतकी साधी प्रार्थनाही श्रद्धेने केली तर ती महत्त्वाची मानली जाते. पिंडदान करण्याला देखील महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि दिवा लावा. जलपूजन करताना नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे वाहत्या पाण्यात सोडा. यावेळी कन्यापूजन करून घरात किमान 9 मुलींना जेवू घालावे. पितृस्तोत्राचे पठण करणे देखील शुभ मानले जाते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे लाभदायक मानले जाते. पिंपळाला दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालाव्यात. काळ्या कुत्र्याला या दिवशी भाकरी खाऊ घालावी. यामुळे कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष नाहीसा होतो. या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार दान करणे पुण्यकारक मानले जाते. अन्न, धान्य, वस्त्र, तूप, फळे, गूळ, तांदूळ, तीळ, पिण्याचे पाणी यापैकी कोणतेही दान करता येते. दान नेहमी श्रद्धेने आणि अहंकार न ठेवता करावे. गरजूंना दान करा आणि गायी, कावळे, मुंग्यांना साखर, पीठ, गूळ किंवा घरातील अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला. ही कृती करणे म्हणजे जीवदयेचे प्रतीक मानले जाते. यासोबतच ब्राह्मणांना दान करणे देखील पुण्यकर्म मानले जाते. सायंकाळी देवघरात तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावावा. पितरांच्या स्मरणाने प्रार्थना करावी. या दिवशी विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेचा 15वा अध्याय, रामरक्षा, महामृत्युंजय मंत्र, पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र याप्रकारे पठण करणे शुभ मानले जाते. आता आपण बघू आषाढ अमावस्येला काय टाळावे. धर्म परंपरेनुसार या दिवशी राग, भांडण टाळावे. कोणाचाही अपमान करू नये. मद्य व मांसाहार टाळावा. शक्यतो सात्विक आहार घ्यावा. असत्य बोलणे टाळावे. गरजूंना मदत करण्याची संधी सोडू नये. या दिवशी केस कापणे, नखे कापणे, झाडू खरेदी करणे टाळावे. थोडक्यात काय तर आषाढ अमावस्या ही भीतीची नव्हे
तर कृतज्ञतेची तिथी आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण, दानधर्म, सात्विक जीवन जगण्याचा संकल्प करून आपण त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो. श्रद्धा, सेवा, दया आणि सत्कर्म याच या दिवसाच्या खऱ्या शिकवणी आहे. धन्यवाद.